नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही सकाळी सकाळी निघालो आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील हरिहरेश्वर मंदिर पिंपळगाव येथे। हे मंदिर एकदम प्राचीन काळात 500 वर्षापूर्वीचे मंदिर आहे। या मंदिराचा गाभारा पण पूर्णपणे दगडाने कोरलेला आहे आणि पूर्णपणे कोरीव काम केले। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिरात भगवान श्री हरी आणि महादेवांनी गळाभेट केली होती। वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी त्यांची गळाभेट झाली होती। वैकुंठ चतुर्दशी दिवशी रात्री 12 वाजता हे मंदिर पूर्णपणे दिव्यांनी सजवले जाते। सर्व लाईट बंद करण्यात येतात व तिथे भगवान हरी आणि महादेवांची गळाभेट होते। हे आजही सांगण्यात येते। अति प्राचीन काळातील हे असं मंदिर आहे आणि हे मंदिर खूप छान आणि एकदम रम्य परिसर, वातावरण पण एकदम छान आहे इथलं। जर तुम्ही इकडचे असाल तर नक्की ह्या मंदिराला एकदा भेट द्या। बघू शकता आम्ही आलो आहोत आता सुंदर अशा मोसंबीच्या बागेत। ही मोसंबीची बाग ही रस्त्यातच आम्हाला लागली होती। हे माझ्या मावशीच्या शेताच्या बाजूलाच आहे। हे बघा किती छान अशा एकदम हिरव्यागार आणि मस्त मोसंब्या लागल्यात, मोठ्या मोठ्या मोसंब्या लागल्यात या झाडाला। इतकं सुंदर वाटत होतं ना आणि इथलं वातावरण म्हणजे काय सांगू तुम्हाला, इतकं छान वाटत होतं, एकदम प्रसन्न आणि एकदम छान। आणि हे झाडावरच्या मोसंब्या तोडताना तर मला एवढा आनंद होत होता की विचारू नका। खूपच छान असं मस्तपैकी। आणि आम्ही निघालो आहे नंतर हा बघा हा मक्का पेरलेला आहे रस्त्यावर। हा मक्का आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, गहू आहे, बरेच प्रकारचे असे सर्व पिकं बघत आलो। आता आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे, इथं मुलांना भूक लागली त्यामुळे मुलांना चिप्स वगैरे घेतले आणि रस्त्यात आम्ही ज्यूस वगैरे घेतलं आणि आता निघूया पुढच्या प्रवासाला। तोपर्यंत सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की हर हर महादेव लिहा। चला तर मग बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत सर्वांना